कोल्हापूर जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं ग्रामीण भागातील विविध सेलच्या नूतन पदाधिकाऱ्यांना आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरित करण्यात आली। यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील यांनी आपल्यासह कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस आमदारांच्या प्रयत्नांमधून सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली। येत्या वर्षभरात 13 गावांसाठीच्या 350 कोटी रुपयांच्या गांधीनगर नळ पाणीपुरवठा योजनेच्या पूर्ततेनंतर आमदार ऋतुराज पाटील यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं जाईल असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला। त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेला काँग्रेस आमदारांनी उपलब्ध करून दिलेल्या एसी बस मिशन रोजगार उपक्रमांतर्गत तरुणांना उपलब्ध करून देण्यात आलेला रोजगार संधी यासह काँग्रेसच्या माध्यमातून झालेली आणि सुरू असलेल्या लोकहिताच्या कामांची माहिती काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावी असं आवाहन केलं। त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या पदाचा वापर करावा असं सांगत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून होणाऱ्या अपप्रचाराला ठासून उत्तर द्या असं आवाहन केलं। यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनीही नूतन महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। पदाधिकाऱ्यांकडून संघटना बळकट करण्यासह जनतेच्या हिताच्या नवीन संकल्पना जाणून घेतल्या। यानंतर आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते पक्षाच्या ग्रामीण विभागाच्या नूतन महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं। यामध्ये अनुसूचित जाती जमाती विभाग, अल्पसंख्याक विभाग, इतर मागासवर्गीय विभाग, विधी आणि माहिती अधिकार विभाग, विज्ञान तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, उद्योग आणि वाणिज्य विभाग, सहकार विभाग, सांस्कृतिक विभाग अशा एकूण 29 विभागांमधील अध्यक्ष, उपाध्यक्षा, सरचिटणीस अशा पदांवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता। या कार्यक्रमाला पूजा ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, सरलाताई पाटील, सुलोचना नाईकवाडे, भारती पोवार, केडीसीसी बँकेच्या संचालिका स्मिता गवळी यांच्यासह महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या।